Bye.
नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीचे किंवा जन्मांतरी, नलगती सायास जावे वनांतरा, सुखी तो घरा नारायण, ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अडवावा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखी तो घरा नारायण, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्रा जपावा सर्व काळ, नलगती सायास जावे वनांतरा, सुखी तो घरा नारायण, या विनानी कास्तापे साधन, वाहत श्यान विठोबाची, नलगते सायास जावे वनांतरा, सुखी तो घरा नारायण, तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणात ध्वनी घेतो येथे किंवा घेत असे, नलगते सायास जावे वनांतरा, सुखी तो घरा नारायण. विठ्ठल यांना लगेच वर बोललेलं म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीचे, नलगते सायास जावे वनांतरा, सुखी तो घरा नारायण, पाणुंगा करू प्रथम संतांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास यांचे केले स्मरण, होई सकळ विद्यांचे अधिकरण, तिथून श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला ऋण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा सगळ्यांच्या परिचित असणारा नामपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवड. सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार देतात असा, त्या गावात ह्या महाराजाकडे आयोजित केलेला दिव्याने भव्य स्वरूपाचा 16 खंड सप्ताह, तुळशी रामायण कथा, ज्ञानयज्ञ, भगवंतांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, सर्व भक्त मंडळी शिष्यगण यांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेला 16 एक तपपूर्ती पुण्यस्मरण. गंगागिरी महाराज परमपूज्य आपले सर्वांचे श्रद्धास्थान रामगिरी महाराज यांचे तपपूर्ती पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित केलेला 16 तुळशी रामायणाचे प्रवक्ते आहेत आमचे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या रसाळवाणीतून ऐकणार आहात. संत महंतांच्या आशीर्वादाने आमच्या निवृत्तीपर्यंत परवशनी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले उत्कृष्ट कीर्तनकार भागवताचार्यांचे पांडू महाराजगिरी यांच्या कुशल मार्गदर्शनानं रती महारती नियोजन मंडळ उपस्थित महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे मृदंगाचे महावीर हनुमान महाराज शिंदे उर्फ बापू, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक आमचे मच्छिंद्र महाराज चव्हाण, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक आमचे नवनाथ महाराज दिघे, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे हरिभक्तीपर्यंत नंदेव महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक आमचे गणपत नाना, महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक आमचे संपत काका, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक शेबू महाराज आहेरे, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट आमचे कीर्तनकार वाघचोळे महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे उत्तम महाराज गायकवाड, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे प्रकाश महाराज सुरवसे, परिसरातील सर्व टाळकरी माळकरी वारकरी गावकरी पारेकरी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पहिली सेवा करून तुझे पांडू महाराज सर्वांच्या प्रेमार्थ माझ्याकडे आले. तो पहिला दिवस होता, मला वाटत होतं जरा तर पहिला दिवस म्हणजे गोळाला आदन काही एवढं हे नसते, 2-4 ढेकळ पडले काय नाही पडले, आणि पहिल्या दिवशी हे नियोजन एवढी गुणवान मंडळी, एवढी गर्दी, एवढं मंडप आमचे दीपक महाराजांचे नियोजन, महाराजावर प्रेम करणारी ही मंडळी पहिल्या दिवशी इतके या ठिकाणी आली. मग बाहेरून गेलो, आनंद वाटला. महाराज कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला सगळ्या कार्यकारी मंडळांना, सर्वांना उदंड आरोग्य प्राप्त हो, तुमच्याकडून असं सामाजिक धार्मिक कार्य घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
पहिला दिवस आहे नामपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. कुठल्या कार्याच्या सुरुवातीला आपण आरंभ करत असताना सकळ मंगळामध्ये श्री विठ्ठलाचे नामाधी ते कारण सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण घेतल्यानंतर ते कार्य सगळे निर्विघ्नपणाने पार पडावं आपण मंगळ प्रकरण होतो. म्हणा ज्ञानेश्वर महाराज सांगतात नारंग आवड्या दरी आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. या एक नियमाला अनुसरून आपल्या नामपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एक भगवत प्राप्तीत आपल्याला सोप्यातला सोपा या तसे बरेच मंडळी आलेले आमचे सोळंके साहेब आहेत आमचे दुसरे साहेबाच का नाव निकम साहेब आहेत सानप सर आलेत या उशिरा का व्हायना आले म्हातारपणी खाणं झालं पोरग आता बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. संत म्हणतात राजा जगद्गुरु तुकाराम महाराज एक भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगतात. सज्जन हो माय बापा कारण माणसाच्या जन्माची इथे कर्तव्यता काय असेल तर भगवत प्राप्ती करून घेण्यामध्ये तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखील या नरदे प्राप्त झाल्यानंतर पहिलं सार्थक असेल भगवत प्राप्ती करून गेली आणि ती भगवत प्राप्ती याच जन्मात करून घेता येते. याच देही घडे देवाचे भजन म्हणण्यापेक्षा देवे दिला देह भजन गोमाता भगवंतानं परमार्थ करण्यासाठी निर्णय दिलेला देवी दिला दे भजना गोमटा पण तो या झाला फाटा. नाथ महाराज भागवतात हे सांगतात निदात्म प्राप्ती लागुनी देवी केली मनुष्य योनी पण तो देवाचा विश्वास बुडवणे विषयी विश्वासघात केलाय लोकांनी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाकडे बघितल्यानंतर विचार केला पवित्र असा निर्णय केवळ परमार्थ करण्यासाठी दिलेला असून सुद्धा हे लोक का परमार्थ करत नाही. बहुतेक परमार्थिक साधना यांना कठीण वाटत असावी म्हणून महाराज म्हणतात अरे बाबा नरदे भजनासाठी किती प्रमाणात आले गेले हो संसारे राखा काहीतरी खरे दिला करुणा करे मनुष्य दे सतसंग हे फक्त भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी. तर तुम्ही नेहमी विनोद कीर्तनात ऐकतात कॅसेट मध्ये बघितले ऐकले असतील सीडीज बघितले असतील पुस्तकात वाचले असतील फक्त विनंती एकच आहे तुम्हाला विनोद हसायसाठी घ्यायचा नाही. महाराज म्हणतात अरे पवित्र हा नरदे केवळ भजनासाठीच मिळाला आणि ती वस्तू ज्या कामासाठी मिळाली त्याच्यासाठी वापर झाला नाही तर उपयोग नाही. नरदे भजनासाठी मिळाला त्याचा तर दुरुपयोग होता तो वस्तू मिळून तर काय उपयोग आहे. एक माणूस सिन्नरला बाजारामध्ये गेला तर म्हटलं एक छत्री विकत घ्यावा. मला दुकानदार छत्री दाखवा त्यांना 5-6 नमुने दाखवले. मला नंबर 1 कोणती सांगा ना दुकानात म्हणजे ही घेऊन जा म्हणजे गॅरंटी 15 वर्षाची. 15 वर्षात फाटली तुटली मोडली तर नवीन नवी देईल फक्त त्याची थोडी काळजी घ्या. त्याला 2 गोष्टीला जपायच्या. कोणत्या गोष्टीला जपायच्या ऊन लागू द्यायचं नाही पावसात भिजू द्यायचे. आता का देव बरं ठेवायला न्यायची वस्तू ज्या कामासाठी घ्यायची त्याच्यासाठीच वापरायची नाही घ्यायचीच कशाला मला सांगा. तसा नरदे भजनासाठीच मिळाला आणि भजनच करत त्याने जन्म लावून सुद्धा आपला उपयोग नाही. नरदी म्हणून जर परमार्थ करायचा जन्म लावून तरी काय उपयोग येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला आरे गुणा भाग्य हिना गेलाची पतना मोहमी माय बाबा सज्जना हो. पवित्र असा म्हणून जर आपण नरदे म्हणून जर परमार्थ केला नाही तर महाराज म्हणतात आपल्याला यमाच्या बदक्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हरिविन जन्म नरकाची पैजान आणि यमाचा पाहुणा यमाचेच बदके खावं लागते. पुन्हा विनोद सांगतो एक माणूस सिन्नरहून वावीला पायी येत होता. पांगरीच्या अलीकडे आल्यानंतर थोड्या त्या वाकाणामध्ये 4 जण चोराने अडवले.
आणि इतका मारला, डोकं कुठलं, अंगावर रक्त सांडलं, पैसे सोनं चटणे आले गावात बोलत. आमचे मध्ये पाटलासारखे कुठलं मारासारखे स्टँडवर उभा होते. काय झालं म्हणले, अहो त्या पांगरीच्या अलीकडे 4 जण जोराने मारलो, पैसे नेले, सोनं नेलं, डोकं फोडलं, नाही मारलं. मध्ये पाटील म्हणले कमाल तुझी, तुझं पिस्तूल होता ना, ते लपून ठेवला म्हणून बरं नाही तर तो नेला असता म्हणा. तुला काय दिवाळीच्या टिकल्या वाजवायला देत माणसं म्हणून सुद्धा तर ह्याचा वापर करायचा नाही तर काळ रुपये अजिबात की आमच्या का बापाचं झालं नाही. हे मिळाले तर फायदा. मी म्हणतो नरदे म्हणून जर आपण परमार्थ केला नाही, नाही तरी हे न पसू, साधी नारायण. आणि हे जर करायचं नसेल तर नाही तरी ही न पशु होणी, पोस नाही पाये चारी, मनुष्य परे कुतरी नाही तरी काय थोडी, स्वान सुकरी बापुडी, खंती तेन करा होणे गाढव कुतरा, साधून मनुष्यपणा जो ना साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दव जाना. महाराज परमार्थ न करणारा आमच्या महाराजांनी कुत्र्या मांजराची जनावरांची उपमा दिली. खरं सांगू त्याच्यापेक्षा कमी उपमा नव्हती द्यायला, म्हणून कमीत कमी जनावरांची तरी दिली. त्याच्यापेक्षा कोणता दर्जा द्यावा खालचा. एक पोरग 10वीला सगळ्या विषयामध्ये नापास. सरनी काय केले त्याला, प्रत्येक विषयामध्ये 0 मार्क दिले. त्याच्या वडिलांना रागत आला, मुलाला बरोबर शाळेत गेले. हो सर, आमच्या मुलाला तुम्ही परीक्षेमध्ये 0 मार्क का दिले? सर म्हणले त्याच्यापेक्षा कमी देता येत नाही म्हणून. 0पेक्षा कोणता दर्जा द्यावा खालचा. असं परमार्थ तुम्हाला सांगू, हे होऊन गेलेले साधू संत द्या सोडून. आता जेवढे कीर्तनकार इंगळे महाराज घ्या, गिरी महाराज घ्या, जेवढे कोणी महाराज लोक असतील, लोकांना हात जोडून पाया पडून सांगतील, कुत्र्या मांजराच्या बऱ्याच उपमा देतील. पण समाजात काही असे पोटके माणसं आहेत महाराज, काही बोला, काही वाटत नाही, पण लक्षात ठेवा. मी सांगत असतो, आम्ही आता बोलल्याचा जरी तुम्हाला कोणाला पश्चाताप झाला, ज्यावेळेला तुमचा खरा अनुभव येईल त्यावेळेला आज बोलल्याचा पश्चाताप पुन्हा होणार आहे. एका सरदारजीने शेजाऱ्याला मारलं होतं, त्यानं कोर्टात त्याच्यावर केस केली. मग सरदारजीला विचारलं, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला मारलं म्हणलं साहेब भयंकर मारलं, पण का मारलं? मला डुक्कर मारला होता. कधी म्हणलं होता 3 वर्षापूर्वी. मग त्याच वेळेला का मारलं नाही मला साहेब, तर आम्ही डुक्करच बघितले ना, आता बघितल्यावर कळालं ह्याला तसं तुम्हाला कळायला वाईट वाटलं. आज काय कोणती उपमा देऊन काय खायचं? जाऊ द्या, किती पोटके माणसं असं शेवट सांगून पुढं आपला अभंग रोड. काय काय माणसं इतके पोट घेत महाराज. एक बाई बाजारामध्ये पेरू घेऊन आली होती, काय जरा मरणाची गर्दी होती. एका माणसानं काय केलं, नजर चुकीनं त्या बाईच्या समोरचा पेरू उचलला आणि पळून चालला मुकाट्या चोरून घेऊन. मग त्या बाईने बघितलं, ती बाई पळत गेली, भर बाजारात पकडलं, त्या माणसानं धरला असं पायातली चप्पल काढली, इतका मारला, सगळ्या लोकांना देखत इतका मारला. मारताना त्या चप्पलीचे 2 तुकडे झाले. तेव्हा तिने मारायचं बंद केलं, दुकानात जाऊन भेटली. आमची बापू सारखी हनुमान मारासारखी चालली होती. म्हणजे काय मूर्ख माणूस आहे, 5 रुपयाचा नाही तर 2 रुपयाचा पेरू असेल. मग 5 रुपयासाठी एवढ्या भर बाजारात इज्जत घालायची काय गरज होती? मला मा काय केलं, तिची चप्पल. आता ह्याच्यापेक्षा बिनलाजा माणूस सापडे पोटके कोणाचा कळ झाला ना. मला सांगा, तसा नरदे म्हणून जर परमार्थ काय उपयोग आहे? महाराजांनी विचार केला, हे नरदेश भाजीनासाठी मिळाले, हे लोक का भजन करत नाही? एकाच जन तरी देखील गुंतले प्रपंच स्मरण येते त्याचे. अरे आपण कसं करता आलोत, काय करायचे, काय नरदे मिळाला कशासाठी, का विसर पडल्याला? बहुतेक परमार्थिक साधना कठीण वाटत असेल, आणि परमार्थिक साधना कठीण कोणाला नकोय. अवघड खोरी कोणाला नको, अवघड कोणी न करे सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. किती सोपं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज 3ऱ्या अध्यायात सांगतात, देखे रोगाचे द्यावे, औषध तरी द्यावे, बरे ते अतिरिक्त व्हावे, मधुर देश. एखादा रोगी असतो त्याला औषध पाहिजे गोड फुकट सतत, अन्न बोलता घरी आणून दिलं तर विठाल. कठीण परमार्थ कोणाला आवडत नाही हो. तुम्हाला नाहीतरी पूर्वी महाराज साधन
साधना लय कठीण होती. अहो पूर्वीची भाषा गिरवाण होती, ग्रंथ सुद्धा संस्कृत मध्ये होते. ही अडचण नुसत्या तुकाराम महाराजाला नव्हती आली, आमच्या देवाला सुद्धा अडचण निर्माण झाली होती. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा संकट पडले. मग काय केलं देवाने? तू त्यावतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदर ताराबाया महाविष्णूचा अवतारून सखा माझा. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने भगवान आले आणि संस्कृत प्राकृत विधान संस्कृताचे गाठी उघडून देवी हे संस्कृत प्राकृत विज्ञान बघा. मौली सांगतात तिने संस्कृतीची गहनी तोडून मराठी शब्द सोपाने रचेली धर्मनिदानी श्री निवृत्ती देवे का फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखे आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची मार्गधारे वर्तावे विश्व हे मोरे. हे सगळ्या लोकांना ते समाधान व्हावं, त्याचा आनंद लुटता यावा म्हणून संस्कृत नाथ महाराजांच्या काळात सुद्धा संस्कृत नाथ महाराजांनी प्राकृत मध्ये ज्यावेळेला जे शास्त्रीय पंडित लोक होते ते सगळे रागवले. हे म्हणजे संस्कृत ग्रंथ प्राकृत तुम्हाला सांगितलं कोणी? नाथ महाराज म्हणजे का संस्कृत भाषा देवी केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. अरे असो ते अभिमान भुली व्रता बोलली काय का ज्या पंडिताला स्वतःचा मोठेपणा दाखवता त्याच्यासाठी ठीक आहे, पण सर्वसाधारण समाजाला काय उपयोग आहे? अहो संस्कृत एवढं सोपं आहे. महाराज आता माझे 25-30 कॅसेट तुम्ही ऐकतात, किती शेकडो कीर्तन ऐकले असतील आतापर्यंत. तुम्ही एखादा तरी श्लोक माझ्या तोंडातून चुकून ऐकला संस्कृत? मागच्या मोरच्या ओव्या सगळ्या सांगतो भागवतातल्या ज्ञानेश्वरीतल्या, पण श्लोक कधी सांगत नाही. म्हणजे एक शब्द सुद्धा नाही. कारण मला शिकावं वाटत होतं भागवत महाराज. मी लहानपणी पंढरपूरला गेलो होतो शिकाय, पण बोबडा होतो बोबडा. मला र शब्दाचा उच्चार येत नव्हता. आपण शेडीला हर म्हणतोच ना, ते माझ्या कोणाचं हल्ल व्हायचं ते जीवच हालत. ते महाराज म्हणजे एक बरा म्हणता येत ना काही नाही म्हणजे जाऊन नको पापा नको तर नको अजून तसंच येते. कुठं कुठं ना खरी पाचा एवढी आडपिडी लय अवघड आहे. काय नको वाटतं काय गेले महाराज संस्कृत अवघड आहे. मराठी भाषेने मध्ये एकदम संस्कृत होतं, काय काय नाही तिथं शून्य देते. असे वारकरी जर घरात बोलले तर घरी जाऊन सांगतात घरच्याला हे ते सगळे वारकरी लोक घरी आले ते गावढाळ बोलत जाऊ नका, जरा उत्कृष्ट बोलायचा. मग उत्कृष्ट बोलण्याच्या नादात नाही तिथं शून्य देते. महाराज घरात बोलले की शोक होते संतरंजी येणार आहे. आता संतरंजी मध्ये काय संस्कृत झालं शून्य संतरंजी म्हणतेस काय एवढं सोपं एवढं संस्कृत. अरे ते महाराजाला जेवायला वाढायचं परांती पुढे परांती. अरे पराती मन त्याच्याकडे म्हणतो. अरे ते महाराजाला वाटलं होतं बोंका कुठे बोंका बोंका नाही बोकाच आहे विठ्ठल. तुम्हाला सांगू मागो जगद्गुरु तुकाराम महाराज हे दयाळू संत तर होतेच होते, पण वैद्य सुद्धा होते. कारण कसं आहे नेमकं लागणार औषध देणारे नवे आम्ही वैद्यार्थात केले भलके गावे पाले. अलीकडं वैद्याचा आमचा बीड जिल्हा तर लय गाडला गेलेला आहे सानपसर सगळ्याला माहिती. वैद्य इतकं वाईट झालंय महाराज काय सांगावं तुम्हाला. वाईट या गोष्टीचं वाटतंय समाजाचे रक्षकच जर भक्षक झाले तर समाजाचं कल्याण कोणी करावं? ज्याचं संरक्षण मिळालं त्याचं. मी म्हणतो एका कोरोना मुंग्या मारायचं पावडर आणलं होतं दुकानात, बीएससी पावडर असं लागलं मुंग्या मारायचं. आणलं ना अर्ध्या तासात लगेच माघारी दिलं. मला दुकानदार हे पावडर बदलून द्या. दुकानदार मला ह्याला काय झालं, मला ह्याच्यातच मुंग्या झाल्या. आता पावडर मध्येच मुंग्या मारायच्या कशाला? देशाचे रक्षकच जर भक्षक झाले तर कल्याण कुठे करायचं? अहो पैशासाठी प्रेत 2-2-3-3 दिवस दवाखान्यात ठेवतेच म्हणते. ह्याच्यावर काय म्हणते ते मला काही इंग्रजी कळत. किती 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 हलकटपणा आहे. अलीकडल्या वैद्यासारखे नव्हते महाराज. अलीकडल्या वैद्याचे किती गोष्टी सांगू. एक पेशंट दवाखान्यात ऍडमिट होतो 6 महिन्यानं पूर्ण बरं झालं. 6 महिने ऍडमिट होतो, 6 महिने झालं क्लिअर झालं तरी डॉक्टरचं डोक्याला हात लावून टाकला होता काळजी करत. डॉक्टरची पत्नी म्हणते कुठली काळजी करतात, पेशंट तर बरा झाला. म्हणजे पेशंटचे नाग करीत मग त्याला दिलेल्या गोळ्यापैकी कोणत्यानं गुण आला ह्याचा विचार. म्हणजे ह्याला सुद्धा माहित नाही कोणा गोळी नीट झाले म्हणून हे घेऊन खूप प्रयोग करायचे. अहो डॉक्टरकडे गेले जर व्यवस्थित बोललं तर 50% माणसाचा आजार कमी होतो. नाही तर काय काय डॉक्टर बघा नाडी तपासायला चालू होती ते डॉक्टर मला कठीण नाही झाले. तुम्हाला का जगत नाहीत म्हणलं. अरे उद्या मारायचं आजच नाही का मला जगणार नाहीत म्हणला तुम्ही. तेव्हा म्हणून काय करायचं काय नाही 5-50 हजार रुपये खर्च येईल. प्रयत्न माझे नशीब तुमचे ऑपरेशन करू शेवटी नशीब तुमचं. पण काय मला ऑपरेशन केलं तर तुम्ही मरणारच आहे. मग असं करा ऑपरेशन करू नये तुम्ही जर जगतच नाही तर मग त्याच्या अगोदर तुम्हाला कोणाला भेटण्याची इच्छा आहे का? डॉक्टर मला हो साहेब एवढं प्रयत्न करून खर्च करून मी जर जगतच नसेल तर विनंती ऑपरेशनच्या अगोदर मला भेटायची इच्छा आहे. डॉक्टर मला कुणाला भेटायचं? मला दुसऱ्या डॉक्टरला. असा निर्णय दिला
का मराठा थांबू का मला आता काय माणसं काही कळतच नाही. तर असं नाही हो, अलीकडल्या वैद्यासारखं ना. तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकाराम महाराज अधिकारी तैसा करू उपदेश अधिकारी तैसा दाबीला मार्ग ज्याचा जैसा अधिकार, जसा अधिकारी असेल असा उपदेश करणं महाराजांचं काम होतं. कारण सर्वसाधारण समाज मी म्हणतो जाऊ दे तुकाराम महाराजांचं ते असो. आता आम्ही जेवढे कीर्तन करायला आम्ही जर खरं सांगा तुम्हाला खरं तत्वज्ञान खरं कीर्तन सांगितलं किती लोकांना पडून तुम्हाला म्हणजे पुन्हा डोक्याला लावताना बसल्या आतापर्यंत आम्हाला खोटं सांगत होते ना काय असं नाही. उभं खरं तत्वज्ञान सांगितलं माया ब्रह्म आत्मा जगन्मित्य ब्रह्मसत्य अजत्वाद विवर्तवाद परिणामवाद रज्जू सर्प घटपट असा वेदांत सांगायचं. ब्रह्माचं झाडच तुमच्या पुढे उभं करायचं. इतकं जीव तोडून सांगितलं तरी सुद्धा कीर्तन निघाल्यावर संपल्यावर जाताना चर्चा करते. म्हटलं गिरी महाराजाकडे इंग्रज महाराजांचं कीर्तन आहे. अहो जावा काहीतरी देव धर्माच्या गप्पा काय महाराज काय कीर्तन. दुसरा म्हणला काय झालं आणि त्याची त्याला तर कळलं नव्हतं काय म्हणलं काय नाही. ते वाद वाद वादच म्हणजे का भांडण कोणा असं काय कोणा सांगू. मला आता कठीण पटत नाही म्हणून आम्ही काय करतो संसारातल्या गोष्टी सांगून पटवून देतो. तरी काय काय नाव ठेवतात. पण आपल्याला देवाधर्माचं काहीतरी ऐकायल्यामुळे सगळ्या संसारातल्याच गोष्टी आता हे का आपल्याला माहित नव्हतं का म्हणजे बरं आहे का. कठीण सांगावं तर पटत नाही तू कळत नाही सोपं सांगावं तर माहिती म्हणते. मग काय करायचं ह्या लोकांसाठी मी एक मधला मार्ग काढलेला माझा. एका माणसाने पेपरलाच अशी जाहिरात दिली होती जो आपल्याला नवी गोष्ट सांगायला अशा माणसाला मी 10,000 रुपये बक्षीस देणार. लोक पेपर वाचायचे जायचे तिच्याकडे मामा तुमचा नियम आहे तुम्हाला माहिती नाही अशी गोष्ट 10,000 रुपये देणार. हो 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 सांगा सांगा सगळी गोष्ट ऐकून घ्यायच्या ना. ऐकल्यावर काय म्हणायचा ही माहिती माहिती नवी सांगा नवी म्हणजे 5 पैसे देत नव्हतो. काय मी सांगितलं मला हे मला माहिती हो नवं सांगा नवं. मग माझ्यासारखा एक शहाणा केला ते म्हणा हो मामा तुम्हाला माहिती नाही अशी गोष्ट झाली तुम्ही 10,000 रुपये देणार. तो म्हणजे सांगा गोष्ट अशी मला तुमच्या वडिलांचा आमच्या वडिलांचा लई जगता नव्हता. पण काय काळ तुमच्या वडिलाची परिस्थिती नाजूक झाली म्हणजे गरीबी आली. मग तुमच्या वडिलांना काय केलं माझ्या वडिला कोणी 1 लाख रुपये उष्णे पण नेले ना शेवटी दिलेच नाही बघा तसेच नेले तुमचे वडील. ही गोष्ट तुम्हाला माहिती म्हणा नाही ना मला मग ते असं सांगावं लागतं नाही सोपं माहिती मग काय करावं मला सांगायचा मुद्दा लय अवघड आहे. जसं अधिकारी असेल सर्वसाधारण समाज असेल तर आपलं वजन बसत नाही हो हाय ते निघून जातं. नाही पटल्यावर काय थोडं इंग्रजी शिकलेलं होतं. आता पूर्वीच्या काळात कमायला मंडळ शिकलं त्याला बायको अंगठ्या बाजार मिळाली खानदानी घरची पण न शिकलेली. हे मित्राला घेऊन गेलं घरी आणि ह्याला थोडं इंग्रजी त्याला वाटलं मित्राच्या वजन दाखवा बायकोला आणि तिथं मित्राला घेऊन गेलं बायकोला म्हणजे तो कप टी 2 कप त्या कर्म पाहुणे आलेले तो कप टी. आता तिला इंग्रजी कळत नव्हतं हे आगाऊपणा करायची गरज नव्हती. पण मित्रा तिकडे गेलं बोलून तो कप टी त्याची बायको म्हणते तो कप टी तुझा बाप कप टी तुझी माय काय पटलेलं म्हणजे सरळ सांगायचं त्याला 2 कप चहा करून कुणाला कशाला करायचं आजीच पडले. अहो मी म्हणतो एक पोरग 4थी पासून शाळेत शिकलं गावात आणि 5वी पासून नाशिकला गेलं बघा. ग्रॅज्युएट झाला नोकरी लागली लग्न झालं उन्हाळ्यात सुट्टीत बायापोरं गावाकडे पाठवले. पहिले काय फोन नव्हते पत्र व्यवहार होता. आता बायापोरं गावाकडे आठवलं त्यानं काय केलं वडिलांच्या नावाने पत्र पाठवलं. सगळं मराठीत लिहिलं फक्त एक शब्द इंग्रजी घातला. दादांना म्हणावं लवकरात लवकर आमची फॅमिली पाठवून देणे. आणि त्या म्हाताऱ्याने दुसरीच्या पोरं पण वाचलं तेव्हा काही सेमी इंग्लिश नव्हती दुसरी वाटायला. मग ते वाचलं ते म्हणलं आजोबा ते आजोबा म्हणजे काय बाळू काय म्हणतात आजोबा ते फॅमिली पाठवून द्या म्हणले. अरे म्हाताऱ्याला कळालं नाही ना. म्हातारा म्हणलं फॅमिली काय असेल गड्या. पुन्हा थांबला थोडा ना आलं लक्षात म्हणलं हा ह्याला लहानपणी घोंगडीला आवडत होती बहुतेक घोंगडीत पाठवून द्या म्हणला असं. म्हातारा म्हणला त्या शहाण्याला कळायला पाहिजे त्याच्या लहानपणी घोंगडी अजून राहिली त्याने इकडून लगेच उत्तर दिलं की तुझी फॅमिली उदाहरण तुकडे तुकडे करून टाकले. असं कसं होतं मला आता त्याला अर्थ तर कळाला नाही. सांगायचं ना बायका बरोबर पाठवून द्या आता कशाला घटना करायचा. आमच्या महाराजाने विचार केला काय करावं हे लोक परमार्थ का करत नाहीत भक्ती कठीण होत तो. पूर्वी तुम्हाला सांगू प्रतियोगादी समाधामादी साधन द्वापर युधिक भजन ती अवघीच साधने कली लाजविली कलियुगामध्ये करा कीर्तन काही लोक हो इंग्रज महाराज अहो तुम्हाला माहिती जमलं सगळ्या लोकांना कीर्तन येत असं थोडंच आहे. आणि कोणी सांगितलं तुम्हाला कंबर बांधून 2 गोष्टी सांगणे यालाच कीर्तन म्हणते. पहिले लोकात कीर्तनच करायचं पण कोणतं नाम संकीर्तन
बाकी काही साया साठास कुठला कांगोळ केली नाही केली, तोंड धुतलं नाही धुतलं सगळी चालतं. तसं देवाचं बाकीचे साधन का मी म्हणतो, गोदावरीला एक साधू महात्मा तपश्चर्या कर आपले देवपूजा करत होते स्नान करून, एक संत माणूस. आणि तिथे एक आमचा शेतकरी रामकृष्ण हरी म्हणजे गोदावरी निघाला आंघोळीला. त्या महाराजांनी बोलले म्हणजे इकडे मोठे का रे बावळटे गुण काढला, अरे पवित्र झाला नाही काय नाही, देवाचं नाव घेतो तुला शोधतं का, पवित्र व्हायला पाहिजे. ते मला महाराज मी कशाने पवित्र होईल. ते म्हणजे जा गोदावरीच्या कडेला जिथं डोकरानं तोंड लावला असेल अशी माती उकरून घे आणि साबणासारखी अंगाला लाव आणि आंघोळ कर म्हणजे पवित्र व्हायची. ते गेलं ती गोदावरीची माती घेतली, अंगाला घातली, आंघोळ केली आणि गेलं त्याकडे. मला महाराज मी आता पवित्र झाला म्हणजे आता पवित्र झाला. गेलो गोदावरीमध्ये पाण्यामध्ये गुळणी तोंडामध्ये आणली त्यांना आणि तिथं महाराज देवपूजा करत टाकली महाराजाच्या अंगावर. मूर्ख म्हणला बारे मला पाठवलं विटाळ केला, सगळं अपवित्र केलं. तो म्हणला मी आधी विचारलं होतं तुम्हाला पवित्र झालो का, तुम्ही म्हणला तू झालो पवित्र, मग आता हा पवित्र कसं काय होते. ते म्हणजे मूर्खांश नाना बाहेरून पवित्र होतं माणूस, आतून नाही. ते मला शाण्या मी नाव आतून घेतोय बाहेरून नाही. विठाळ काही बंधनच नाही ना. काळ घेण्यासाठी कुठल्याच प्रकारचा अठ्ठास आणि सायास आणि बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. काय लोक वेगळे महाराज जाऊ द्या. अहो देवाचं नाव घ्यायला काही सायास नाही, अठ्ठास नाही, कष्ट नाही. मग तसं त्याचं फळ जसं सामान्यच आहे तसं त्याचा परिणाम सुद्धा सामान्यच असत. महाराज म्हणजे नाही देवाचं नाव घेणं सोपं, पण त्याचा परिणाम जळतील पापे परिणाम जळतील पापी जन्मांतरीचे. अनेक जन्मामध्ये निश्चित कर्माचरण करून ती पाप झालेले पाप उपपाप महापाप पापाचे भरपूर प्रकार आहेत. पण कुठले पाप असू द्या जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारीनं. महाराज हरी उच्चारण्यानंतर पापराचे जातील किरुणाग्नी मिळे समर्थ पैसे नामे केले. त्या भगवंताच्या नामस्मरण अनेक जन्मामध्ये जे निश्चित कर्माचरण केले ते पाप येतात. पाप उपपाप महापाप पापाचे प्रकार सांगत असतो महाराज. महापाप सुरापान, ब्रह्महत्या, दुर्धारागमन, चोरी करणं आणि या चौकाची संगती करणारा जो पाचवा माणूस आहे, पाच महापाप आहे. पाप आहे मांसाहार करणं हे पाप आहे. निश्चितान भक्षण करणं उपपाप आहे. तसे अजून पापाचे काय प्रकार आहेत, कायिक वाचिक आणि मानसिक. कायिक 3 पाप आहेत. यज्ञाधिकावातून केलेली हत्या, परस्त्री गमन करणं आणि पुन्हा मोबदला न देता कुणाची वस्तू घेणं हे कायिक पाप आहे. वाचिक पाप आहे कठोर बोलणं, खोटं बोलणं, असंबंध बोलणं, दुसऱ्याच्या वर्मी लागणं असं बोलणं वाचिक पाप आहे म्हणजे वाणीचं पाप आहे. आणि मिथ्याभिमान दुसऱ्याच्या धनाचा अभिलाष हे एक कायिक पाप आहे. तुम्हाला आपलं हे मानसिक पाप आहे. हे आता शारीरिक किंवा वाणीचे पाप कोणाकडून होत नसते, पण मानसिक पाप मात्र बऱ्याच समाजातून होतं. दुसऱ्याचं वाटोळं धरायला आणून वाटणं, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणं हे पापी माणूस ओळखण्याची खूण सांगतो तुम्हाला समाजात. पापी माणूस ओळखायचं तुम्हाला. अनेकाच्या गाते ज्याचे निवतीला चित्ते तेच ओळखावा पापी. दुसऱ्याचं वाटोळं झाल्यावर किंवा वाटोळं करण्यावर ज्या माणसाला आनंद वाटतो ना समजायचा हा पापाचा मूर्तिमंत पुतळा आहे. याच्या उलट सुद्धा सांगतात ज्या दुसऱ्या माणसाचं चांगलं झाल्यानंतर ज्या माणसाला वाईट वाटतं ना समजायचं हा सुद्धा पापाचाच मूर्तिमंत पुतळा. मिळोबराय सांगतात दुर्जन तो चिपोडीला ते सुख देखोन्या दुःखमानी जीवे. पापी माणूस कोणाला म्हणायचं दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर ज्या माणसाला बघवत नाही समजायचं हा पापाचा मूर्तिमंत पुतळा. असा एक माणूस डॉक्टरकडे गेला. म्हणला डॉक्टर साहेब माझ्या पोटातच दुखायला. डॉक्टर म्हणला कधीपासून. मला शेजाऱ्यानं बंगला बांधला. आता कसं राहायचं याच्या पोटातलं दुखायचं. ह्याला दुसऱ्याचं चांगलं झालं बघवतच नाही. ह्याच्या उलट सांगतो दुसऱ्याचं वाटोळ झाल्यावर आनंद मानणार आहे माणूस. एक माणूस मित्राकडे पळतच गेला. मला ते काय आणि लागला नाचायला. इतका आनंदाला मित्र मला काय मिळेल लयच खुश आहे. खुश अरे मग आमच्या शेजाऱ्याला 5 लाखाची लॉटरी लागली मला. मग मित्र म्हणला बावळतेस का शेजाऱ्याला लॉटरी तुला काय झालं नाचायला. नाही त्याचं तिकीटच हरपडे म्हणला. म्हणजे तिकीट हरवले म्हणून नाचत होते लॉटरी लागली म्हणून नाही. म्हणजे माणसं बघा अहो
विनोदाच्या पुस्तकात तुम्ही गोष्टी वाचल्या असेल किंवा वाचा, नुसते हसायसाठी घेऊ नका माय बाप. दुसऱ्याचं वाटोळ झाल्यानंतर ज्या माणसाला आनंद वाटतो ना, समजायचं आपलं वाटोळ व्हायला सुरुवात झाली. अनेकाच्या घाती मानिता संतोष, सुख दुःख धो सांगी लागे. दुसऱ्याच्या वाईटात आनंद मानला समजून आपण त्या मार्गावर वाटोळ होण्याच्या. मी म्हणतो नाशिकला, नाशिक रोडला रेल्वे स्टेशन काय तरुण मंडळी जायचं होतं गावाला. उन्हाळ्यात दिवस, मरणाची गर्दी, जागाच नाही. काही पोरमध्ये काय करावं येते मला, करायची की जागा म्हणा. शेवटचा डबा गाठला रेल्वेचा, आणि त्या डब्याजवळ जाऊन त्या माणसाला म्हणजे अहो साप 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 साप. रेल्वेच्या डब्यात साप घोटला म्हणजे सुटकेशी घ्यायच्या काळ ना कोणाला. एक मिनिटात तर पुरा डबा खाली केला. पोरं म्हणजे बसा म्हणजे काय ना ते जागा करायची. सगळे खाली उतरले, एक एक पाकडे घेतलं झोपले विचार. 6चा टायमिंग होतं. रात्री 10 वाजता माणसाला जाग आली. उठून खिडकीत बघितलं, स्टेशनवर चाललेला माणूस म्हणला इकडे मग कोणतं स्टेशन आहे ते? मला नाशिक रोड. मूर्ख आहेत म्हणलं, आम्ही 6ला नाशिक रोडला पाठवलं. 10 वाटले तरी 7 कसे काय? तो खाल्ला म्हणून मला मामा तुम्हाला माहित नाही वाटतं. या डब्यामध्ये साप निघाल्यामुळे रेल्वेला कधी कनेक्शन तोडलं कधी आता पण तिथं फोटा नाही कुणाच्या बापाचं वाटलं झालं. अरे दुसऱ्याच्या वाईटाचा आनंद मानल्यावर कसं पाहिजे रे. दोघं जणावर बायको होते, त्याची आई जिवंत होती म्हणजे ह्या बाईची सासू. हिला काय वाटतं मी कशा करता हसायसाठी नाही सांगतो. दुसऱ्याचं वाटोळ केल्यावर आनंद वाटतो, आपलं वाटोळ होत असतो. हिला वाटतं हिम्मतानी मारावा आणि दोघं नवरा बायको असावा. म्हणणार म्हणजे हो तुम्ही रोज उठले का कुठल्या जातात, ही म्हातारी किती त्रास देते तुम्हाला काय माहिती, म्हातारी व्यवस्था करा कुठे. अगं मला आईला सांभाळ पाहिजे. लोक मला नाव ठेवते ना, म्हणजे मग तुम्ही तुमची आई बसा विचार मी चालले माहेरी. तुम्हाला असं नको करू. बरेच दिवस सहन केले जाणार. शेवटी ती म्हणजे तुमच्या आईच्या काय व्यवस्था करता का मी जाऊ माहेरी असं नाही. ते मला काय करायला पाहिजे म्हणजे शेतामध्ये कोपी बांधून दे. तिला म्हणून आई आपलं कोणी दिसतं दुसरं कोणाच्या बरोबर येतेच मी एकटाच आहे. मग ते म्हणून आई उद्यापासून शेतात राहा. म्हातारीच्या लक्षात आलं यशून बाईचा काळ आहे म्हणून. आता काही नाही विडायला होता. मग काय झालं, त्यांना कोपी बांधून दिली. मग सकाळी उठलं की म्हातारीला जेवणात डबा द्यायचे, घरी यायचे, पुन्हा कुठला जायचं, पुन्हा 5 वाजता येतात, पुन्हा डबा द्यायचा. त्याची बायको किती त्रास असतो तुम्हाला, दिवसभर कामाचं टेन्शन ऑफिसमध्ये, आपण शेतात जाऊन यायला पाय लुकत नाही, कंटाळत नाही. तुम्हाला आपण त्या म्हातारीला खाऊचं घातलं पाहिजे. म्हणजे त्या एका दिवसाने काय जाऊन काढी लावून फोकून काहींचीच कटकट निघून जाय. त्यांचा वार सुद्धा ठरला. रात्रीचा डबा काढी पिठी घेतली निघाला शेतात. पण त्या म्हातारीची उभाशी कोणाची तरी डोरं घुटली होती का मकामध्ये खायला. ती संध्याकाळी हाणायला 1 किलोमीटर लांब गेली होती म्हातारी. तेवढ्या ते गेलं कोपू काही तर वाटलं म्हातारी कोपीतच आहे. लावला दरवाजा, दिलं राखी टाकून दिली काढी लावून मोठा जाळ झाला. आणि म्हातारी बघितलं उद्या तुम्ही तर माझं टोकं दिसते म्हणजे हे सोनाचा कारभार आहे म्हणजे. सगळी कोपी जोडून तर तिकडेच थांबली म्हातारी. आणि ह्याला लाकूड घेऊन असं हलवून बघितलं, मला हाड सुद्धा शिल्लक नाही म्हणला. ओळावा सुद्धा नाही, काय खुशीतच घेणे आला. ह्याला आनंद बायकोला आधी म्हातारी आली ती दादा कोपीचं जळाले कुठं बसा काय करा. मग आंब्याचं झाड होते आणि जरा 4-5 फुटापासून त्याच्यात 2 फांद्या फुटलेल्या होते मोठ्याने. ती म्हातारी त्या फांदीवर झोपली आडवं, केस मोकळे सुटले झोपल्या शिवाय. आणि झोपल्यावर 10 चोर टाका टाकून आले होते. आणि ते म्हणजे गावात पैसे सोनं वाटून घेण्यापेक्षा इथं कोणीच नाही म्हणजे आंब्या काय इथंच वाट नाही करू केले हिस्से जायण्यात. जेवढे चोर होते तेवढे. त्याचा एक चोर म्हणलं कोण उचली तर पहिला हिस्सा. ती म्हातारी वरून म्हणजे मी उचली बघितलं म्हणजे पळाले म्हणतात माग सुद्धा बघितलं नाही चोराने. तुम्हाला वाटतं काय भीती वाटत नाही. सगळे कटोड तिथं आपापल्या घरात. ती म्हातारी खाली उचलली, ती कटोड घेतलं, ज्यानं काडी लावली होती त्याचा कवाडामध्ये रंगव कवाड होईल थरथरच कापायला. मेलेली म्हातारी आलीच कशी. आणि जर खरंच आली असली तर बायको म्हणे नाटक केले, ह्याने काय मारले नाही. आता बायको आला अडचणी कवाड उघडे तुम्हाला आई का म्हणलं सगळे सांगते म्हणजे थांब काय झालं. मग तो शेतात आला, मी कोपी झोपले होते, तू राखेल टाकून दिलं आणि तिनेच काढलं. मग काय झालं, मोठा जाळ झाला. आणि मग मी धुराधुरानं वैकुंठात गेले. आणि तुझ्या वडिलांची भेट झाली. तुझे वडील म्हणजे तुझी आलीशिवाय मग काय चाललंय, बरं चाललंय कळलं. कटलं बरं नाही म्हणजे पाऊस नाही पाणी नाही लय तारा मिळेल म्हणजे मग पैसे घे सोनं घे आणि जा खाली असं म्हणजे. आता खरं काय म्हातारी म्हणजे दिसे ना का डोळे गेले का एवढं मोठं आणलेलं. आणि ते म्हणजे माझे मागा भेटलं का भेटले माय. आणि ते म्हणजे आमच्या पोरीला त्या पाठवून जमलं का आम्ही देऊ म्हणलं काय कसं जावं लागतं म्हणजे माझ्यासारखं जायचं म्हणजे धोरा पहिलं गोष्ट तू जाऊच नको म्हणजे तू तशीच रमतो म्हणजे रमतील माहेरात नाही लगेच तिथे माघारी नवरा म्हणजे बांधा कोपी म्हणजे बांधते कोपी कशी तू कोपी आणि तिने काढी लावून ती धोरानं गेली तर अजून नाही आले. दुसऱ्याचं वाटलं झालेला आप करायचं झालं आपलं होत असतो. आता तुम्हाला एक 7व्या भागाची गोष्ट टाकली बघा, लिखाण चालू 7व्या भागाचं. अजून पापी माणसं काही माणसं कसे दुसऱ्याचं वाटोळ झाल्यावर आनंद वाटतो चांगलं. काही माणसं समाजात असे स्वतःच वाटोळ झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं बघायचं नाही. जेणे नाही केले आपले सोयी
पण पुढील आता घात इच्छित असेल. समाजात काय असे माणसं स्वतः तर वाटोळ झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं बघायचं नाही. ही एक असा माणूस एका नावामध्ये काय 10-5 माणसं वाटली 2-3 नाव उलटून पुढाली समुद्रात आणि वाहत 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 समुद्राच्या पेटाला अडकली आणि चौकडून पाणी होते. त्या जंगलात राहिले ते 8 दिवस. कोण कोण होते ऐका, लक्ष देऊन ऐका जरा. मारवाडी, राजस्थानी आणि मराठी हे 8 दिवस त्या जंगलात राहिले आणि 8 दिवस झाल्यावर ती वन देवता प्रसन्न झाली. प्रसन्न नाही बुवा, काय पाहिजे मागा, काय पाहिजे मागा म्हणलं. मारवाडीला काही नाही, भरपूर पैसे द्या, कुठेतरी जातो व्यापार धंदा करतो. तथाच म्हणून लगेच गुप्त झालं ती मारवाडी. राजस्थानी तुला काय पाहिजे, काय नाही मला स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारात राहण्याची इच्छा म्हणजे ऋषींच्या सहवासात. तथाच म्हणजे लगेच गेलं. आता मराठीला म्हणजे तुला काय पाहिजे माग, म्हणजे जे पाहिजे ती द्यायची तयारी बघ. देवता प्रसन्न, काय पाहिजे मागतो म्हणून आपल्याला काहीच नको. एकट्या लयच बोर व्हायला म्हणजे ते दोघं मागायला बोलतो. मराठी शब्द वापरला मराठी माणसं असे मला स्वतःच वाटोळ झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं बघायचं नाही. पापाचा मूर्ती म्हणतो तुला सांगायचं. म्हणून मला जेवढं पाप असू द्या, कुठलं पाप केवढे पाप असू द्या, जळतीला पापी ज्यांना काही साधना असेल पाप घालवतात पण भगवंत. जसं काही औषध असेल रोग घालवतात पण शक्ती घालवतात. काही औषध असेल रोग घालवतात आणि शक्ती वाढवतात. तशी काही साधना असेल पाप घालवतात पण भगवत प्राप्ती होत नाही. पण नामस्मरण साधनच असे पाप तर जातच जातात. कुठल्याच प्रकारचा त्रास न घेता भगवत प्राप्ती सुद्धा होते. तुकाराम मला सांगतात नामस्मरण साधन केलं बाकी कुठला सायास. राम म्हणता नलगे अनेक सायास केले महादोष ते नलगते सायास जावे वनांतरा. पण सुखे येतो घरा राणा वनात जंगलात जायची गरज नाही. येतो पैसेल्या ठाया आसने व्यापी देवराय. कुठं जायची गरज नाही, घरीच बसून राहायचं काम आहे. नामस्मरण साधन केलं ना घरीच बसून राहायचं. पण घरी बसून काय करायचं. वनात जायची गरज नाही, घरीच बसून राहायचं. पण काय करायचं. ठायेचं वैसोनी करा एक चित्त. नामस्मरण साधन सोपं पण एवढंच अवघड काय करत नाही. फक्त चित्त एकाग्र झालं पाहिजे. थोडे आहे आणि चित्तच आहे. देव कारणे भावता झाले एक चित्त तरी बहुत एक ठाईचं वैशुनी करा एक चित्त. आणि नेमकं तेवढंच होत नाही महाराज. देवपूजा करू तर आपलं एक चित्त राहत नाही. आपल्याला भजन चालू असतं पण चित्त जिकडे तिकडे होतं. नाम जपत आहे वैखरी आणि चित्त झाले विषयामध्ये. बघा तुम्ही एक चित्त जरी तेवढा वेळ जरी थोडं विश्रांती देते एक चित्त घेऊन देवपूजा करू तर होत नाही. त्याचं उदाहरण मी सांगतो. एका माणसाचा नियम होता. सगळं कोण पूजा करायला म्हटलं का 4 तास बोलायचे नाही आणि 4 तास बोलायचं नाही उठायचं नाही काय नाही. पूजा संपली लगेच जेवणाचं ताट तयार केली. आणि दुसरी गोष्ट म्हातारीने परस्पर कुठली भाजी करायची नाही. म्हातारा पूजेला बसायच्या अगोदर विचारायचं भाजी कोणती करू. कारण म्हातारा पूजेला म्हटलं बोलत नव्हता. एके दिवशी अडचण अशी आली म्हातारीच्या लक्षातच नाही म्हाताऱ्याला भाजीला काय करावं विचारायचं. नेमकं म्हातारा पूजा करायला बसली. म्हातारी घाबरली. विचारायला जावं तर म्हातारा 4 तास बोलत नाही. मनाने कुठली भाजी करावं तर पटत बी नाही. बरं नाही करावं तर पूजा झाली खायला पाहिजे काय करावं. म्हातारी घाबरली. म्हाताऱ्याचा जप चालू होता. राम कृष्ण एक जप चालू. एवढ्यात म्हातारी जरा डोकं लावलं. सगळा भाजीपाला डोकोनी टोपल्यात घेतला आणि म्हाताऱ्याची नीटी व्हायला पुढा संपलं आमचं धोरण. आता चित्त तिकडे लागतं का पुन्हा. म्हातारीचा जप चालू असताना म्हातारीनं बटाटा दाखवलं. ते म्हातारा आता लागला रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणजे आमची पूजा. पण म्हातारी टमाटा दाखवलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुन्हा वांगे दाखवले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुन्हा कोबी दाखवली हा रामकृष्ण हरी. वांग्यापेक्षा कोबी बरी रामकृष्ण हरी. दिवसभर पोत्या वाटल्या तर काय चित्त नाही नामी चित्त जर नसेल तुम्हाला काय आता किती उदाहरण सांगावा.
आमच्या गावात एक माणूस आहे, नाव सांगत नाही, सोळुंके साहेब आलेले सानपसरे नेहमी येते तिकडं, हे चौकशी करते तिकडे आहे. एक 5-7 भावाचे खटले बघा, एकत्र कुटुंब आहे, जमीन फिरून काय नाही गेली त्यांच्या, पण 2-3 लहान पोर आहेत, नातू हे ते घरात. ते दूध खायला म्हैस लागते, आता एकत्रित दूध असतं पातळ, त्याने म्हैस विकत म्हशीला 4 पदरी गोटा केला पाठीमाग, आणि ते असं सगळं म्हणून पूजा करायला बसतो. आणि तेवढ्या ती म्हैस गोर लागण्याचा पुरा केला, महिन्याने दिली होती सांभाळायला. नेमकं मात्र पूजा करायला बसून पुरा केला, गेट म्हणतो बाबा ती म्हैस सोडून द्यायला सांगा ना कोणाला तरी. चपली आमची पूजा, आता कुठं चित्त त्या पूजेत लागते, मात्र इकडे तिकडे बघायला पूजा करताना बोलायचे नाही, उठायचे नाही. ते पोरं म्हणतात लवकर नाही सोडो, माझे जनावर लांब चालले तर. मग तेवढं कधी ना तू घरातून पळत चालला होता, बोलायचं नाही तेवढं मात्र नाही, टाळी वाजवली. ते पोरांना मागे होते, पोरं म्हणतो का मात्र म्हणतो म्हणजे म्हशीच्या गाड्याचं नाव सोडून दे, पण ते पोरगडे येऊन होते ते म्हणलं चपाती म्हणा आणायची. म्हातारा म्हणून मला उपर नाणू गाड्यातलं म्हातारा म्हणतात आता म्हशीसारखं तर काय मला सांगा पूजा होत रे तेवढं तर होत नाही. चित्ताचं सहकार्य पाहिजे. महाराज म्हणतात ना काय भाईचं भजनी करा, एक चित्त, फक्त चित्त एकाग्र करा. आवडी अनंत आळवावा. बाबा सज्जनाव, भगवंताचं नामस्मरण घेत असताना आवडीनं भजन करायचं. तुम्हाला सांगू, विनोद हसायसाठी घेत जाऊ नका, तुम्हाला फक्त कळावा म्हणून सांगतो. परमार्थात पदार्पण केलं की पहिलं आपण ठरवायचं परमार्थ भजन पूजन हे आवड म्हणून करायची का गरज म्हणून. कारण आवडीनं भजन करायचं, आवड आणि गरज जमीन आसमानाचा फरक आहे. काय फरक आहे उदाहरण सांग. एका माणसाने गाढव पाळलं, त्याला लागतच होतं वजन वागवाय, आणि त्याच माणसाने नाशिक कोणती इंग्लिश कुत्रा आणलं होतं, कधी झिंजाळ त्याला डॉमी काय एक 15-20 हजार रुपये देऊन आणलं होतं. आणि त्या कुत्र्याला साबण लावून आंघोळ घालायचं, बिस्किट खाऊ घालायचं, दूध पाजायचं. गाडोला काम झालं की सोडून द्यायचं, कुठं राहून कुठं काम. गाडो मला काम करतो, मला काय म्हणा एवढं मरणाचं काम करतो मी त्याचं, आणि काम झालं मला सोडून देते, नदीला जाण्याचं कुठं जा. आणि बिना कामाचं एवढं खर्च करतोय, बिस्किट खाऊ घालतोय, दूध पाजतं, असं का करते मालक. अहो ते मालक बाहेरून आले कुत्र पळतच जायचं, मालकाच्या गाड्या टंगडे टाकायचं आणि तोंड चाटायचं जिबीनं. आणि गाडवाच्या लक्षात आलं असं करावं लागतं काय की तो त्या गाडवाला काही विचार करा. मालक तिकून पळत आले, पळत गेले, त्याच्या गाड्यात टाकड्या टाकले, लागले तोंड चाटायला. ह्यानं पाठी घेतली असं गाडव, ते गाडव कुत्र्याला काय नाही गाड्या मालकाचा. अरे मी एवढं मरणाचं काम करतो, मला काम झालं की तिला सोडून देतो, कुठं राहून कुठं खा, आणि तू बिना कामाचा एवढा खर्च करतो, बिस्किट खाऊ का दूध पाहता, असं का तुम्हाला त्याचं कारण. मालकाने ती तुला सांभाळले कारण तू त्याची गरज आहेस, आणि मी बिना कामाचा असताना एवढा खर्च करतोय ना सोड, मी त्याची आवड आहे. विठ्ठल आवड आणि गरज जमीन आसमानाचा फरक आहे ना. अजून एक मार्ग सांगतो तुम्हाला. परमार्थात पदार्पण केलं की पहिलं ठरवायचं परमार्थ उद्धारासाठी करायचं का पोटासाठी करायचं. 2 मार्ग आहेत आपल्या कुठं लक्षात ठेवा. एका माणसाने शेळ्या मेंढ्या बसवल्या तरी गावकरी रोज एक लांडगा यायचा आणि मेंढीचं बोकड घेऊन जायचं. मालक त्या कुत्र्याला मला 3 दिवस झाला रोज एक मेंढीचं बोकड कमी होते, 3 टाइम तुला खाऊ घालतो का, बापाची पेंड नाही तुमची, आणि तू राखण असताना मेंढी जर कोकरो लांडगा घेऊन जातो काय उपयोग तुझा. लांडगा पकडला पाहिजे नाही उद्यापासून भाकरी बन. मग ते पण ठीक आहे. मग मालक आणि कुत्रा दोघे जागेत राहिले, तेवढ्याच लांडगा आला, मेंढी बोकड उचललं, आणि जे पळायला म्हणतात मालक म्हणाला आणि पकड म्हणतात लांडग्याला. 5-7 किलोमीटर गेले महाराज, लांडगा पुढं कुत्रा मागं. शेवटी त्या कुत्र्याला लांडगा सापडला नाही, कुत्रा नाराज होऊन मागे आहे. मालकाने त्याच्या चेहऱ्याकडे मला तुझं तोंड सांगते, लांडगा सापडला नाही सापडला का नाही सापडला मला त्याच्या माझ्या पळण्यात लय अंतर पडलं. एवढं अंतर का पडलं कुत्रा म्हणलं त्याचं कारण. लांडगा जेवढा जोरात पळत होता त्याचा जीव वाचवायसाठी, आणि मी पळत होतो भाकरीसाठी, आमच्या पळण्यात अंतर पडतं. आता भाकरीसाठी पळायचे का उद्धारासाठी पळायचे, कारण आपल्या मागे 2 मार्ग आहेत. म्हणून भजन करत असताना आवडी अनंत. आवडीनं भजन केल्यावर आपल्या भाकरीची काय तरी आपल्याला करायची, काय करायचं आवडीनं हरिनाम घेशी तुझी चिंता द्याशी. आवडीनं भजन केल्यावर आपल्या पोटा पाण्याची ह्याची काळजी करायची, आपल्याला काय करायचं काय हो इकडे महाराज. आम्ही परमार्थ आवड म्हणून करतो, तुम्हाला आवड नसताना करतो असं वाटतं का. आवड असल्याशिवाय करतो का, मला काय सांगता येते, फक्त आवड पाहिजे एवढं सांग. एक माणूस खांडे करायच्या कादंबऱ्या वाटत सारखे त्यांच्याच कादंबऱ्या नाही.
चंपत काकासारखे म्हणजे अरे तू नेहमी खांडेकरांचाच कादंबऱ्या वाचतो लयच आवडीचे जे काही आहेत का तुझ्या ते नाही तसं काही नाही मला काका म्हणजे मग एक वेळा त्यांच्या कादंबरी 100 रुपये सापडले होते तेव्हापासून त्याचा आता बघा आता काय आवड पाहिजे एवढं सांगतो अहो आवडीने भजन केलं मनात किती संतांचं बघा त्यांचे एक बहु आवड अशी जीवापासून कारण एक विषय येतो सकाळांचा साधू संतांचं एक विषय आवड मध्ये फक्त भगवानच महाराज मध्ये एक विषय तो सकाळांचा आहे त्याच्या आवडी इतर एक विषय भगवान परमात्मा विषय तो एक विषय भगवान परमात्मा विषय तो त्यांचा झाला नारायण फक्त आवडीनं भगवान म्हणून महाराज म्हणतात आवडी अनंत आळवावा काही लोक म्हणले महाराज ठीक आहे हो तुमचं म्हणून आवडीने ते अनंताला आळू पण त्याचं एक नाव नाही बरेच नाव आहेत कोणत्या नावाने आळवायचं रामकृष्ण हरी त्या अनंताला आळवायचं आवडी अनंत आळवावा पण कोणत्या नावानं रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कधी मध्ये सर्व देवाचं नाव घेत असताना तसे नाव भरपूर आहे पार कुठल्याही नावाने आता मला चंद्रभागेला पंढरपूरला साधूला विमानाच्या पलीकडे जायचं नदीला पाणी आलेलं होतं पूर आलेलं शिष्याला त्यांनी नाव घेऊन आणली नाव म्हणला महाराज पलीकडे त्याने हे नाही दुसरी घेऊन त्याने दुसरी नाव आली महाराज म्हणजे ही बरोबर नाही दुसरी घेऊन अशा 10-5 नावं बदलल्या त्या शिष्याने त्यांना महाराज तुम्ही कोणत्या नावात असा ना तुम्हाला ती पलीकडे नेणार आहे ही नको ती नको काय ते म्हणजे हे असंच आहे कोण्या देवाचं नाव ही पलीकडे करून जाणार आहे विचारतो कुठल्याही नावाने घ्या नाहीतरी तुम्हाला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा याचा आता तुम्हाला सांगते तुम्ही कॅसेट मध्ये टेपच्या विनोद ऐकला देवाचे एकच भगवान परमात्मा आहे तुका म्हणजे एका देहाचे अवयव आता हे नाव वेगळे क्रिया वेगळ्या अवतार कार्य वेगळे केलं पण एकच भगवान आहे आमचा अनंत नावानं अनंत रूपानं नटलेला त्याच्यासाठी ते विनोद टेपच्या कॅसेट मध्ये ऐकला असं एक माणूस पायी प्रवास करतो रस्त्यानं जात असताना आंब्याच्या झाडाखालून पुढे गेला नुकताच आंब्याला पाड लागला होता हे पुढे गेला की ते पाडाचा आंबा तण खाली पडलाय आता आंबा खाली पडल्यावर तणकन आवाज आला हे पुढे गेलं ते आवाज ऐकला कोणी का नाही मग तिकडे आंबा बघितला कोणी डोळ्यात नेत कोणी खाल्ला कोणी चव कोणाला कळाली का खाल्लं म्हणून हाणला राखणदार मार कोणी खाल्ला टाळ मिळून आंबा कोण खातंय बघत आहे कोण बदके कोण खाते आता काय क्रिया वेगळ्या असतील पण तुका म्हणजे एका घ्यायचे तसं आमचा एकच भगवान हजारो नावानं नसलेला मग त्या अर्थात रामकृष्ण श्री अनंत मधुसूदना बघून घ्या देवाचे कुठलेही नाव असू द्या त्या नावानं कुठल्याही नावानं फक्त ते आळवीत असतात भावडी अनंत आळवावं हे खरंय पण ते रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पण मंत्र हा जपावा सर्व काळ हे महत्वाचं काही लोक म्हणजे इंगळे महाराज इथपर्यंत तुम्ही सांगितलं नामस्मरण सोपं साधने पाप जातं सगळं होतं हे खरे हो पण सर्व काळ भजन करायचं म्हणलं संसार सोडून देतो आणि फिरतो भजनच करीत कोणत्या महाराजांनी सांगितलं तुम्हाला सर्व काळ भजन करताना संसार सोडावा लागतो देवाचं नाव घ्यायला काही बंधन नाही महाराज आणि तुम्हाला नाहीतरी सांगतो महाराज सर्व काळ भजन करायला संसार सोडायची गरज नाही अहो संसार तर करायचा ज्या माणसाला असा परमार्थ चांगला हौसाने करायचा तसा संसार सुद्धा चांगला लागतो नाही तो आमचे गिरी महाराज सत्यात अशा माणसाला पंगत येण्याची इच्छा झाली ज्याने खिशात हात घात हार पार निघतो त्याची इच्छा पूर्ण होईल का त्यासाठी संसार महाराष्ट्र नका तिजोराला पोरे सुखी बना माडे गेले सुखी करावा संसार न सांगावे दोन्हीवार दया क्षमा करू देते आसोनी संसार
महाराज म्हणतात संसार सोडायची गरज नाही. किती प्रमाणात येते म्हणणारे वाजीनं राष्ट्र मला व्याख्यानापेक्षा भजनच का वाटतं कामामध्ये का कामामध्ये का नाही करताना काय अडचणी नेहमी सांगत असतो. एखादा माणूस शेतामध्ये आऊत आणतो तुमच्याकडे नाशिक आवतच म्हणते त्याला आऊत आणतो पाय चालायला गुतले हात पायला काचऱ्याला गुतले उगा रामकृष्ण हरी म्हणे नाव त्याचं मागे चालायचं म्हणजे काम बी चालू आणि भजन चालू का तुमच्या नाशिक जिल्ह्यात तोंडाने रुग्ण जावे ते मोकळं ते घेऊ भजन करायला काय देवाच्या कामाला अडचण मी म्हणतो जाऊ दे हे झालं कामावलं मोकार माणसं भजन करत नाही तर काय सांगा तुम्हाला. नाशिकला काय रेल्वे मध्ये बसले होते लोक एका डब्यात 5-50 माणसं होती परत लांब जायचे पुढे गेल्यानंतर एक माणूस दुसऱ्या माणूस नमस्कार साहेब मला नमस्कार कुठलेच मला मी नाशिकला मला मी नाशिक जाते नाशिकला कुठं राहता म्हणले तिकडे मालेगाव नाक्यावर मला मी तिकडे मालेगाव नाक्याकडेच राहतो पण नेमकं कुठं राहता म्हणले मकमालाबाद रोडला मला मी मकमालाबाद रोडलाच राहतो पण कुठल्या कॉलनीमध्ये मला शंभू कॉलनी मला मी शंभू कॉलनीमध्ये राहतो मला फ्लॅट नंबर किती मला 15 मला मी 15 मध्येच राहतो तुमचा रूम नंबर किती मला 2 मला मी 2 मध्येच राहतो. हे बाजूचे लोक म्हणले मामा काय मिळेल तुमचा एकामेकाचा परिचय तर करता मग गाव एक सांगता गल्ली एक सांगता परिचय का करता ते तुम्हाला कल्पना नाही म्हणून आम्ही दोघंच नक्की होईल. आता प्रवास आहे आमचा काय करू नाही चर्चा आता ह्याच्यापेक्षा भजन केला तर काम मरकडे असते होईल. आणि महाराज म्हणते त्या मोकर गप्पा मारण्यापेक्षा हरीचे नाम कदा काळे कार्य म्हणता राम राम तुझ्या पाचे काय वेचे काय राम परमार्थ करणं पापी माणसाचं काम नाही. या बाकी माणसं फक्त राम हा उच्चार तरी तो जीवाचे अनंतात जन्मीचे होईल पुण्य जन्मजन्मीचे असेल पुण्य सामुग्री तिने दिमागे नामे श्रीरामाचे जयाचे वाचे पोडा भोजे अखंड नामनाथ दासे माझे जे जन्मसरसी ओळखीचे एक मुखाची येथील पुण्य साचा पडे किती प्रमाणात येता येतील महाराज. अहो बहुता जन्मीचे संचित जरी सबळ होय बहुत तरीच होय हरिभक्त कृपावंत माने परमार्थाचं पुण्य त्यावेळेला देवाचं नाव येतं. म्हणून महाराज म्हणतात हे सगळ्यात सोपं साधन आहे. याच्यापेक्षा सोपं साधन नाही. आपला विश्वास बसावा आपल्याला पटावा म्हणून हे पटण्यासाठी उपास्य देवतेची शपथ होऊन सांगतात या विनाने असता पैसा या विनाने असता पैसा आपल्याला पटावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज होते. याच्यापेक्षा सोपं साधन आहे नाम करते सोपे साधन जगी नाही. आवडीने सगळ्यात सोपं साधन आहे. याच्यापेक्षा दुसरं साधनच नाही हे कळावं म्हणून महाराज म्हणतात वाहतच्या आनंद विठोबाची देवाची शपथ होऊन सांगतात हे सगळ्यात सोपं साधन. काही लोक निघे महाराज एवढं सोपं साधन आहे देवाची शपथ होऊन सांगतात तरी हे लोक सगळे परमार्थ का करत नाहीत. म्हणून महाराजाला म्हणावं लागलं शहाणा तो धनी घेतो येते तो का म्हणे सोपे सगळ्यापेक्षा सोपं आहे पण जे शहाणे ते घेतात. आता तुमच्या नाशिक जिल्ह्यात किंवा इकडे नगर जिल्ह्यात शहाणा कोणाला म्हणतात माहित नाही. आमच्याकडे ज्याचं वय जास्त झालं त्याला शहाणा म्हणतात. काय काय लोक म्हणते तिकडे महाराज आमच्या गावात 4-5 माणसं शहाणे राहिलेत नाही तर सगळा पोराचोरी कारभार म्हणून शहाणे म्हणजे सगळे 100च्या पुढे 105-110 वर्षे आणि इतकं वय असून सुद्धा त्यांचे डोळे चांगले कान चांगले अहो तोंड सुद्धा चांगले ते दात पडलेले नाहीत काय नाही. मी म्हणलं भाग्यवान आहे भाऊ 100च्या पुढे गेले तरी सगळे इंद्रिय शाबूत आहेत. मला काय करते ते म्हातारे मला देवळात पते खेळ
अरे याला शहाणा म्हणायचो. आता 100 वर्षाचा म्हातारा देवळात पती तो शहाणा का पार मारता लागला तो शहाणा. शहाणा वयावर नाही त्याच्या वागण्यावर. तुम्हाला शहाण्याचा तुम्हाला काही प्रमाण म्हणून गेलं. शहाणा या शब्दाचा अर्थ घ्या पुण्यवान. हे जे पुण्यवान लोक आहेत ते परमार्थ करतात. पापी मग काही लोक जरा आमच्या गिरी महाराजाकड रामगिरी बाबा यांची पुण्यतिथी, त्यांच्या मातोश्री परमपूज्य सीतामाई यांच्या त्यांच्या अमृत महोत्सव मध्ये त्यांची तुला होणारे पेढे तुला त्याचा नाम सप्ताह चालू पहिलेच कीर्तन आहे. आणि दुपारी मिष्टान्नाची पंगत त्याला जेवायला तर नाही जेवण्याची इच्छाच नाही. आवडलंही चांगले जेवण काय असू द्या मला इच्छाच नाही. काय झालं मला काय 2-3 दिवस झाला माझ्या अंगामध्ये थंडी ताप आहे म्हणून त्या अंगात ताप आठवड्यामुळे तोंडाला चव नाही म्हणून जेवणाची अजिबातच इच्छा नाही. काय इच्छा नाही अंगामध्ये ताप आहे. तसंच तुम्ही संधी महाराजात कीर्तन तर तिकडे काय करतो मग नाही इच्छाच नाही. का नाही अंगामध्ये पाप आहे. भजन करावं एवढं सोपं नाही म्हणून महाराज म्हणतात शहाणा तो धनी घेतोय नगती सायाचं जावे वनांतरा सुखी करा नारायण विठोपर. पण हात जोडून पाया पडून विनंती. आता आज ही सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. पहिलेच कीर्तन उद्यापासून जे उपरेषा महाराज सांगतील सगळ्यांना भरभरून प्रेम देऊन तन्मन धनानं सहकार्य करून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची हे सगळं तुमच्या हातात आहे. बाकी सगळ्यांना विनंती आहे हे सगळे महाराज लोक सगळे हजर राहतात. महाराज लोक सांगते ना यथामते धावका धावते वेगळ्या भावार्थ संपवलेल्या वेळे संपलेले सर्वांना विनंती आहे. पवित्र असा नदी घाला पवित्र आता काय मला जोडीची माहिती नाही बस आहे त्यावर खाली रेंज नाही म्हणलं कसं खाली काय सर्व माय बापांना हात जोडून पाया पडून विनंती. पवित्र असा निर्णय मिळाला. पवित्र तुळशीच्या माळे घरात घाला. पवित्र अंतकरणाने परमार्थ करा. ही सद्भावना माझ्यासह प्रत्येक देवजाने पायाच्या पसारे काही बोलून ब्रह्मतेमध्ये क्षमा करणे संते नव्या उपदेश तुमचे बरोबर तुमच्या कृपेचे पोचणे जन्मजन्मी तुकामने झालेली सेवा श्रीगुरूंच्या त्यांच्या पणोंगाच्या मौलीच्या जगद्गुरू तुकाराम परमपूज्य वैकुंठ गंगागिरी महाराज परमपूज्य वैकुंठ रामगिरी महाराज यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर त्याचा उदार अंतःकरणाने स्वीकार करावा अशी नम्र विनंती.